मोठे नेते आपल्या गळाला लावले आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे हे लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। तर राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अशी ओळख असणारे धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे सुद्धा भाजपचा झेंडा खांद्यावरती घेणार आहेत। रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याच्या नंतर या दोघांचेही पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय। तर जिल्ह्यांच्या विकास कामांसाठी भाजपच्या सोबत जात असल्याचा दावा कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे या दोघांनी सुद्धा केलाय। एकंदर माझ्या जिल्ह्यातील माझ्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्र भागातील जी परिस्थिती आहे त्याचा एकंदर विचार केला तर जो विकासाचा बॅकलॉग आम्हाला भरून काढला पाहिजे, तो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टीने हा निर्णय मला घेणं क्रमप्राप्त होतं। नाशिक शहराचा विकास, नाशिकमध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीज याव्यात, IT पार्क्स यावेत, ही माझी पहिल्यापासूनची एक भावना आहे, भूमिका आहे। आणि ते सगळं होण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजींबरोबर आमच्या ज्या काही 1-2 बैठका झाल्या त्या खूप सकारात्मक झाल्या। ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी मागेही आपल्याला जाहीर केलं होतं की नाशिक शहर दत्तक घेतलंय आणि त्या पद्धतीची जी डेव्हलपमेंट या ठिकाणी उभी राहावी अशी आमची अपेक्षा आहे, त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आहे। बाकी असं काही त्याच्यात आमची काही नाराजी आहे किंवा काही वेगळा विषय असा काही कुठलाही भाग नाही। दरम्यान कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजल्याच्या नंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी भाजपवरती सडकून टीका केली। तर पक्षवाढीसाठी आम्ही नेत्यांचा पक्षप्रवेश करून घेत असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊ नये। त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते, त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले, काँग्रेसचे मोठे नेते होते। रोहिदासदाजी पाटलांना सर्व विभाग मिळालेले आहेत आणि असं एक वैभव असणारं हे घर आहे। हे टाकलेलं जे कुंपण होतं हे वास्तविक पाहता हे कुंपण काँग्रेसच्या विचारांच्या संरक्षणाकरता होतं, मात्र आता हे कुंपणच शेत खाताना दिसतंय। ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची बाब आहे। भारतीय जनता पार्टी स्वतःचे नेते त्यांच्याजवळ नाहीत, ते स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही, म्हणून ती चेटकीन आहे आणि ही भाजप चेटकीन काँग्रेसच्या नेत्यांना जे खाते त्यातलं हे उदाहरण आहे। आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि हा विस्तार करत असताना आता विविध पक्षातनं त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे किंवा त्या पक्षांमध्ये भवितव्य दिसत नसल्यामुळे काही लोक जर आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू। पाहूयात पुढची बातमी। बीड शहरामधल्या खासगी कोचिंग क्लासेस